जस्ट पुणे यांच्या सौजन्याने ही विलोभनीय दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत मंडळी. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जस्ट पुणे या फेसबुक पेजवरती बघायला मिळू शकतो. तर आज माऊलींची पालखी ही दिवे घाटात होती. दिवे घाटामध्ये आनंद, परमोच्च आनंद वारकरी भाविक मंडळी हे उपभोगत होते. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानेश्वरी माऊलींचा पालखी सोहळा सासवडकडे मार्गस्थ झालेला आहे. खरं तर दिवे घाट सर करताना प्रचंड त्रास भाविकांना या ठिकाणी होत असतो, परंतु हा त्रास देहभान विसरून ही वारकरी मंडळी या दिवे घाटातून पंढरीकडे वाटचाल करत आहे. आषाढी वारीचे वेध लागलेल्या वारकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. पुण्यातल्या 2 दिवसांच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज दिवे घाटाचा अवघड टप्पा पार करत सासवडकडे मार्गस्थ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवे घाटात वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव शिगेला पोहोचलेला होता. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही दिवे घाटाची चढाई पूर्ण करून घाटाच्या वरच्या टप्प्यात पोहोचले. त्याआधी सकाळपासूनच पालखीसोबत असलेल्या अनेक दिंड्या दिवे घाट परिसरात दाखल झालेल्या होत्या. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण दिवे घाट परिसर भक्तीत न्हाऊन गेला होता. दिवे घाटाचा मार्ग हा वारीतील सर्वात आव्हानात्मक टप्प्यांपैकी एक मानला जातो. मात्र विठुनामाचा गजर करत वारकरी हा टप्पा मोठ्या उत्साहाने पार करत पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. तर मंडळी, आजचा हा अतिशय विलोभनीय असा सोहळा दृश्य ही आपल्याला बघायला मिळतात. आषाढी वारीचे वेध हे या ठिकाणी किती महत्त्वाचे आहेत वारकऱ्यांसाठी हे बघायला मिळतात. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. पुणे ते सासवड हा 32 किलोमीटरचा अंतराचा भाग आणि दिवे घाटाचा मार्ग आषाढी वारीतील सर्वात आव्हानात्मक आणि दमछाक करणारा टप्पा मानला जातो. अंगात भिनलेल्या विठुनामाचा गजर आणि माऊलीच्या दर्शनाची ओढ या बळावर आबाल वृद्ध वारकरी हा अवघड टप्पा अत्यंत आनंदाने आणि लीलया पार करताना या ठिकाणी आपल्याला दिसतात. हा दिवे घाटाचा प्रसंग आणि हा दिवे घाटाचा विलोभनीय दृश्य परिणाम आपण बघतो आहोत. हा विलोभनीय दृश्य परिणाम आपल्याला बघायला मिळतो आहे तो केवळ आणि केवळ जस्ट पुणे यांच्या सौजन्याने. जस्ट पुणे ह्या फेसबुक पेजवरती तुम्ही हा संपूर्ण सोहळा आनंदाने बघू शकता. माऊलींची ही पालखी, माऊलींची ही वारी, दिवे घाटातले हे अतिशय सुंदर विलोभनीय दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतात. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही वारीत सहभागी आहात का? हा व्हिडिओ वारीतनं बघताय का? कमेंटमध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा आणि रामकृष्ण हरी, माऊली की जय लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.